जेव्हा समजलं की सहयात्री हा पण एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे आणि मग तो जेव्हा आम्हाला प्राजक्ताने रणजितने त्यांनी सर्वांनी सांगितलं तर आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालो. सहयात्री म्हणजे नेमकं काय काम करणार आहे मुली, तर मग गावामध्ये मुलींचा ग्रुप तयार करायचा. 13 ते 17 गटातला एक ग्रुप आणि 18 ते 25 गटाचा एक ग्रुप बनवायचा आणि गावामध्ये एक जागा म्हणजे वाचनालय. आम्हाला गावामध्ये वाचनालय पण तयार करायचं होतं, तर मग ते पण त्यांनी सांगितलं की आपण वाचनालय सुरू करू गावात आणि सगळे तिथेच आपण आपल्या ॲक्टिव्हिटी दर महिन्याला तिथेच घेत जाऊ. मला माझ्या गावात मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहताना शिकून नाव कमावताना बघायला आवडतं. आमची लायब्ररी अजून ओपन नाही झाली, म्हणजे ग्रामपंचायतीकडून आम्हाला रूम मिळाली. आता अजून त्याचं काम सुरू आहे. तर मग आमची पहिलीच ॲक्टिव्हिटी होती, तर आमच्या गावात सापदेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात मुलींना आणि महिलांना प्रवेश नाही, तर मग आम्ही पहिली ॲक्टिव्हिटी ती मंदिरातच घेतली. मुली सगळ्या मंदिरात गेलेल्या, प्रवेश केलेला, ते छान होतं. जेव्हा मुलाखत घेताना तेव्हा आम्हाला लोक बोलली होती, तुम्ही काय भिंगरे फिरते, तुम्हाला कामधंदे नाही. आम्ही तरी पण फिरायचो इकडं तिकडं. आता ह्याच गोष्टीमुळं सर्व मुली आधी मिटिंगला येत नव्हत्या, आता सर्व मुली मिटिंगला यायला लागल्या, सर्व अशा हजर राहायला लागल्या. गावात आम्हाला मुलींचा आणि महिलांचा डाटा गोळा करायचा होता, तर मग गावात मुली मिळत नव्हत्या. त्या नुसत्या काम करायचे, कपडे धुवायला, भांडे घासायला किंवा शेतात असायचं. तर मग आम्हाला त्या घरी मिळत नव्हत्या. मग आम्ही शेतात जाऊन त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचो किंवा कपडे धुवायला गेल्यावर मग नदीवरती त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचं, भांडे घासता त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा त्या पाण्याला असायच्या. मग जिकडे भेटलं तिकडे त्यांचा आम्ही डाटा गोळा केला आणि तसा ग्रुप तयार केला आम्ही. सहयात्रीच्या वर्कशॉपला गेलो तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला प्रेम, आकर्षक, हे जेंडर हे सर्व समजलं. आम्ही जे काम करतोय ना सहयात्री, त्याच्याबद्दल अभिव्यक्ती दर महिन्याला 2 दिवसाची कार्यशाळा ठेवते आणि त्या कार्यशाळामध्ये आम्ही जे काही काम करतो ना, आतापर्यंत जे काही काम केलं आहे ना, ते तिथं सांगायचं असतं व त्या कामावरती अजून पुढे कसं काम करता येईल ते पण आम्हाला तिथं शिकवलं जातं. अक्षदा, मी आणि अजून 2 मुली अर्चना आणि हर्षली आमच्यासोबत काम करतात. आम्ही गावातून 4 मुली सहयात्रीमध्ये लीडर आहेत आणि गावातमध्ये आम्ही ग्रुप तयार केला. मग त्या बाकीच्या शाळेतल्या मुली तयार झाल्या यायला, तर असा आमचा एक ग्रुप झाला आहे तयार. त्याच्यात 13-14 मुली आहेत आणि महिलांचा झाल्या, अशा महिला पण बाकीच्या तयार झाल्या. तसं आमचा ग्रुप तयार झाला आहे आणि आतापर्यंत आमचे कामं झाले. फायनल स्टोरी गावात घेऊन झाली ग्रुपसोबत आणि त्याच्यावरती चर्चा वगैरे झाली. CLC पण झाली, आम्हाला रूम पण मिळाली, फक्त उद्घाटन बाकी आहे त्याचं. आणि मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार, एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावल. तू आभाळ आभाळ वादळ तुझं, तू राजा आसमानीच बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं, तू राजा आसमानीच बळ धावली. म्हणजे आम्ही जितक्या पण मुलींना भेटलोय ना, तितक्या मुलींच्या शाळा 9वीत 8वीत किंवा 10वीतच थांबलेले, त्यांनी सोडून दिलेलं आहे. त्यांना विचारलं की का शाळा सोडले, तर घरचे नाही पाठवत किंवा त्यांनाच इच्छा नसते, तर ती इच्छा का नाही ते जाणून घेऊ आणि त्यांचं शिक्षण कसं पुढे सुरू करता येईल याच्यावरती काम करायला आवडेल. आणि ह्याच प्रकल्पातून आम्हाला असं वाटतं की गावात आम्ही जसं की स्वच्छतेवरती काम केलं पाहिजे, अजून मुलींना बाकीच्या अजून काय अडचणी त्यावर काम केलं पाहिजे. अजून गावात मैदान म्हणजे असं आहे की मुलं खेळतात पण मुली खेळत नाही, मग त्यांच्यासाठी पण एक छोटीशी जागा पाहिजे मुलींसाठी. आम्ही गावामध्ये म्हणजे मुलींसोबत चर्चा करून आमचा एक कॉमन समस्या निघाली की गावात खूप लोक व्यसन करतात. तर मग आम्ही
म्हणजे खूप लोक दारू पितात, गावात दुकान येतात, मग सगळे लोक म्हणजे घरातले वडील भाऊ सगळे जातात आणि घरात मग त्यांच्या मुलींना आणि बायकांना त्रास देतात. तर मग मुली म्हणतात की दारू बंद झाली पाहिजे. मग आम्ही ती समस्या निवडली आणि आता त्याच्यावरती सोशल ॲक्शन करणार आहे. जेव्हापासून मी वर्कशॉपला जायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मला एकदम असं मोकळं वाटू लागलं. कारण ना ज्या गोष्टी आपण म्हणजे जसं की पितृसत्ता, प्रेम, आकर्षण, मैत्री किंवा इतरही काही विषय असतात की ज्याबद्दल आपण शिक्षकांशी किंवा मैत्रिणींशी किंवा इतर म्हणजे आपलं आई वडिलांशी कोणाशीच बोलू शकत नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी मला ह्या वर्कशॉपमध्ये जाऊनच समजल्या.